तो जवळपास 70 वर्षाचा होता. पायांना सूज आली होती, खांद्यावर छोटीशी पिशवी आणि डोळ्यात फक्त विठ्ठलाला भेटण्याची ओढ. मी त्याला विचारलं, आजोबा, एवढ्या वयात का हा त्रास सहन करता? तुम्ही गाडीने तर जाऊ शकता ना वारीला? काही क्षण तो शांत राहिला आणि मग जे उत्तर दिलं ते उत्तर आजही माझ्या मनात कोरलं गेलं आहे. आपण सगळे आयुष्यात काही ना काही मिळवण्यासाठी धावत असतो. पैसा, नोकरी, घर, मान सन्मान. पण तरीही अनेकांच्या मनात एक रिकामेपण असतं. काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. आणि कदाचित म्हणूनच दरवर्षी लाखो लोक घरदार सोडून पंढरपूरच्या दिशेने निघतात. पाऊस असो, ऊन असो किंवा थकवा असो, त्यांच्या ओठावर एक नाव असतं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या आजोबांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, बाळा, मी विठ्ठलाला भेटायला चाललो नाही, मी स्वतःला भेटायला चाललोय. हे ऐकून मी स्तब्ध झालो, कारण त्या एका वाक्यात संपूर्ण वारी दडली होती. वारी म्हणजे फक्त चालणं नाही, वारी म्हणजे मनातील अहंकार झटकणं, वारी म्हणजे दुःख विसरणं, वारी म्हणजे स्वतःच्या आत डोकावणं. जरा डोळे बंद करून कल्पना करा, हजारो वारकरी टाळ मृदंगाचा गजर, ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने दुमदुमलेलं वातावरण. कोणी शेतकरी आहे, कोणी शिक्षक आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी मजूर आहे, पण तिथे कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. सगळे फक्त विठ्ठलाचे वारकरी आहेत. सगळे एकमेकांना माऊली 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 असं म्हणतात. आजच्या जगात माणूस माणसापासून दूर जात आहे. मोबाईलमध्ये हजारो मित्र आहेत, पण मन मोकळं करायला माणूस नाही. पैसा आहे पण समाधान नाही, सोयी आहेत पण शांतता नाही. आणि म्हणून वारी आजही जिवंत आहे, कारण वारी माणसाला माणूस बनवते. काही लोक विचारतात, वारीत जाऊन काय मिळतो? कदाचित हा प्रश्न चुकीचा आहे. खरा प्रश्न असा आहे, वारीत जाऊन काय हरवतं? अहंकार हरवतो, मत्सर हरवतो, द्वेष हरवतो आणि उरतं ते फक्त आणि फक्त भगवंताविषयी, विठ्ठलाविषयी प्रेम, भक्ती आणि समाधान. त्या दिवशी त्या आजोबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, विठ्ठल पंढरपुरात आहेच, पण तो तुझ्या मनातही आहे. फक्त त्याला शोधायला शिक. आणि ते पुन्हा विठ्ठलाच्या नामस्मरणात पुढे निघून गेले. मी मात्र तिथेच उभा राहिलो, एक नवीन विचार घेऊन. कदाचित वारी पंढरपूरची नसतेच, ती मनापासून मनापर्यंतची असते. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर शेअर करा. रामकृष्ण हरी.